विजयादशमी दसरा सणानिमित्त दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची आज अंबारीमध्ये बसलेल्या सरदारी रूपात सालंकृत बैठी पूजा बांधण्यात आली होती. विजयादशमीनिमित्त ज्योतिबा मंदिरात पहाटे 3 वाजता महाघंटेचा नाद करून मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. पहाटे 4 ते 5 या वेळेत ज्योतिबा मूर्तीची पाद्यपूजा, मुखमार्जन, काकड आरती झाली. त्यानंतर पहाटे 5 ते 6 या वेळेत ज्योतिबाचा पंचामृत महाअभिषेक विधी झाला. धार्मिक विधी संपन्न झाल्यानंतर सायंकाळी 5:30 वाजता महाघंटेचा नाद करून पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. उंट, घोडे, वाजंत्री, देवसेवक, श्रींचे पुजारी या लवाजम्यासह सीमोल्लंघनासाठी दक्षिण दरवाजाकडे पालखी सोहळा मार्गस्थ झाला. पालखी मार्गावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. सनई चौघडे, पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखी दक्षिण दरवाजातील विजयलिंगाच्या ठिकाणी विराजमान झाली. शमीच्या पानांचं विधिवत पूजन होताच स्थानिक पुजारी आणि भाविकांनी सोनं लुटण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यमघंट आणि निशिगंध राक्षसाचा त्रिशूल मारून प्रतिकात्मक वध करण्याचा विधी झाला. स्थानिक पुजारी आणि भाविकांनी आपट्याची पानं देत देवदेवतांना अर्पण केली. रात्री 9:30 वाजता श्री ज्योतिबा देवाची पालखी सदरेवर विराजमान झाली. रात्री 10:30 वाजता तोफेची सलामी देऊन पालखी सोहळ्याची सांगता झाली. आज ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी आणि सोनं लुटण्यासाठी भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती.